गाथा दिलीप चितळे यांनी मराठीत आणली आणि त्यांना जर्मनीमध्ये बोलवलं की आता तुकारामांचं हे प्रकाशन तुम्ही करा. आणि लोकांना माहीत झाल्यानंतर पुढच्या वर्षी मोठा कार्यक्रम घेतला. तर तुम्हाला गंमत सांगतो, जर्मनीतली लोक डोक्यावर गाथा घेऊन जर्मनी भाषेमध्ये नाचत होती. आता एवढा प्रसंग मी तुम्हाला सांगतो तुकारामांचा, मला काडीचा फरक सापडत नाही तुकारामांच्यात आणि अण्णांच्या मध्ये. गरिबी उजलेली, कुठेही दूर न गेलेली, पण अण्णांनी कधीही त्याकडे लक्ष दिलं नाही. का दिलं नाही? कारण ते उन्नत होते. त्यांची वागण्याची पद्धत संत म्हणून त्यांची एवढी उन्नय अशी अवस्था होती की त्या अवस्थेपर्यंत जाणंच अवघड. तुकारामांवर बोलतील, तुम्हाला सांगतो ज्ञानेश्वरीवर बोलतील, शंकराचार्यांच्यावर बोलतील, सामाजिक कार्यावर बोलतील, विनोबांच्यावर बोलतील. कुठलं क्षेत्र असं आहे की जे अण्णांना माहीत नव्हतं? प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रवेश, प्रत्येक क्षेत्रामध्ये लिखाण, आणि एवढा गोड आवाज आणि नम्रता की नम्रते पुढे आपण खुजे होतो. नम्रतेनं विश्व जिंकता येतं असं म्हणतात. आता हिंसेचा मामला सगळ्या जगात चाललाय. अण्णांनी नम्रता आणि अहिंसा ह्याचा पुरस्कार केला. माणसाला साध्य कुठं होतंय? ते किती लांब उड्या ऑलिम्पिक मधल्या मारल्या तरी सुद्धा माणूस कुठं आहे? माणूस खुशाच आहे. म्हणून आपल्याला अनेक अण्णा पाहिजेत की जे अण्णा आपल्याला काय करतील, मार्गदर्शन करतील. किती बोलणार अण्णांच्यावर? माझे डोळे भरून येतात. माझे वडील नाही येत ते, पण वडला समान होते. माझे वडील आध्यात्मिक विभूती आणि अण्णा दोघं किती संवाद करायचे. अण्णा माझ्याकडे घरी आले आमच्या रहमतपूरला, सकाळ ते संध्याकाळ आमच्या घरी दोघांचा संवाद चालू. ज्ञानेश्वर बोलतील, ह्याच्यावर बोलतील, जेवण करतील, हास्य करतील, विनोद करतील. मध्येच अण्णा असं एखादं वाक्य सांगत की आश्चर्य वाटतं, ही बुद्धी आली कुठं एवढी? ते मातीत नाही येते. मला जास्त असं वाटतं की खेडेगावाच्या मातीमध्ये जास्त बुद्धी आहे. तुम्हाला गंमत सांगतो, 5 वर्षापूर्वी असं सिद्ध झालं की भारतामध्ये 29,000 शोध लागले. भारतामध्ये, जगामध्ये 29,000 शोध लागले. आणि त्यातले आश्चर्य वाटेल तुम्हाला सांगतो 26,000 शोध खेडेगावात लागले. 3,000 फक्त कुठे लागले? शहरामध्ये. सांगण्याचा मुद्दा समजावून घ्या. मला एवढं सांगायचंय की अण्णा खेडेगाव शहर आपला देव ह्याच्या खूप पलीकडचे होते. तुम्ही हा कार्यक्रम घेतला ह्याच खूप कौतुक आहे. त्यांच्या पिढीनं, अण्णांच्या पुढच्या पिढीनं हा कार्यक्रम घेतला आणि त्या अण्णांना सगळ्यात प्रिय शब्द होता ब्रह्म. मला प्रत्येक ठिकाणी ब्रह्म दिसतो. त्यांच्या मुलीचं नाव ब्रह्म, त्यांच्या प्रकाशनाचं नाव ब्रह्म, आणि ब्रह्मावरच बोलायचे. त्यांचं जीवन म्हणजे ब्रह्म. मी सोहम मार्गातला, माझ्याकडे आले की अहम ब्रह्मास्मी आणि सोहम ह्याच्याविषयी काही बोलण्याचं वेगळं काही नाहीच. मला खूप आनंद आहे की या पुढच्या पिढीनं असा एक प्लॅटफॉर्म तयार केला, अशी एक जागा तयार केली की जिथं आपल्या सगळ्यांना आणखीन आनंद मिळेल. आणि हा मोठा स्मृतीचा जो गंध आहे हा असाच पसरत राहावा आणि अण्णांची कृपा आपल्यावर अशीच चालू राहावी अशी त्यांच्या चरणी विनंती करून मी माझे 4 शब्द संपवतो. कुलकर्णी डॉक्टरांनी आता व्यक्त होताना ब्रह्म, ब्रह्मा, ब्रह्मी हे शब्द वापरले. त्यावेळेस मला आठवते कुसुमताई, अण्णा आणि ब्रह्मीचं वय आणि बिहारचा रेल्वे रोको सत्याग्रह. ब्रह्मानं, अण्णानं आणि कुसुमताईनं काय आपल्याला दिलंय हे 1000 वर्ष आपण विसरणार नाही. एवढं मोठं कार्य आहे त्यांचं. यानंतर मी बोलवतो कुसुमताई कांबळे यांना. आहेत कुसुमताई कांबळे गेल्या. मी आमचे सर्वोदय कार्यकर्ते दान्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आज तुम्हालाच बोलतोय मी. 3 मिनिटामध्ये वेळेचं बंधन आहे. वेळेचं बंधन आहे.
अण्णासाहेबांच्या पहिल्या स्मृतीनिमित्त सर्वोदयी संत अण्णासाहेब जाधव या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं पहिल्यांदा मी जाहीर करतो. अण्णासाहेबां असोत किंवा अण्णासाहेबांच्या समकालीन किंवा त्यांच्या आधीचे महापुरुष या राज्यातले या देशातले असोत, त्यांच्यानंतर काय पुढे काय हे प्रश्न अलीकडच्या काळामध्ये उपस्थित होता आणि त्यांच्यानंतर काही नसतं. मोठा व्हॅक्युम निर्माण होतो वैचारिक रचनात्मक कार्यामध्ये, वैचारिक क्षेत्रामध्ये, सगळे क्षेत्र कुठलाच अपवाद नाही झाला. पण साताऱ्याचं एक वैशिष्ट्य आहे की इथं पेरलेलं आहे. शिवाजीराव राऊत आहेत, गुरुजी आहेत, इनामदार गुरुजी आहेत, वाईमध्ये राहणारे विजयराव आहेत, फासे पारधी आणि उपेक्षितांचं समाजाचं काम करणारे माणिकराव आहेत. म्हणजे या संदर्भात चिंता करण्याचं काही कारण नाही असं मला वाटतं. त्या बाबतीत आम्ही नेहमी खंत व्यक्त करतो, लिहितोय, तर त्या बाबतीत सातारा हे समृद्ध आहे असं माझं म्हणणं आहे. आणि ही समृद्धी अण्णासाहेबांच्या सारख्यांच्या लोकांमुळे आहे. नव्या पिढीमध्ये म्हणजे नवी पिढी, आता तुमची एक पिढी आहे, दुसरी नवी पिढी पुन्हा निर्माण होईल आणि त्या नव्या पिढीचं संपूर्ण जे निचोड आहे तो ब्रह्मेताईच्या निमित्ताने आमच्या समोर दिसतोय. ती जी पिढी आहे, ब्रह्मेताईंची मुलं आहेत, ही जी पिढी आहे हा वैचारिक वारसा जो पुढे नेतील याची मला खात्री आहे. असं आहे, गांधी ज्या मुक्कामावर उभे होते त्या मुक्कामावर अनेक शिष्योत्तम त्यांच्या अवतीभोवती होते आणि त्यांची मांदी आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करताना ते गांधींचे पुढे होते. आचार्य विनोबांचा म्हणजे गांधींनी जो सत्याग्रह दक्षिण आफ्रिकेत 1909 साली सुरू केला, भारतात आल्यानंतर अनेक सत्याग्रह त्यांनी केले, पण जी पायाभरणी आहे वैचारिक गांधींची, अहिंसा आणि सत्य, त्यावर आधारित अहिंसक आंदोलन विनोबांनी जे केलं ते गांधींच्या पेक्षा शतपावलं पुढे आहे. म्हणजे गांधी मोठे की विनोबा मोठे हा प्रश्न पडावा या चळवळीच्या समजा, भूदान आंदोलनाच्या. राम मोठा की त्यांच्या पादुका सिंहासनावर ठेवून उपभोग शून्य स्वामी भरत मोठा हा प्रश्न पडावा, याचं उत्तर मिळत नाही, असं हा मुद्दा आहे. ज्या सत्याग्रहाचं सोनं गांधींनी म्हणजे ज्या पायाभरणी केली त्या सत्याग्रहाचं सोनं जर केलं असेल तर ते सानेगुटींनी केलं. ज्या समाजाला ज्याने जो घडवला विठ्ठल, त्या विठ्ठलाचं दर्शन घेण्याचीच मुभा नव्हती. चोखामेळाने म्हटलंय की उंबरठाशी कैसे शिव आम्ही जातीही, त्यासाठी गुरुजींनी प्राण पणाला लावले आणि आचार्य सारखे पंढरपूरला येऊन म्हटले की मी या पांडुरंगाला वाचायला आलेलो आहे. आणि त्या संदर्भात जर बोलायचं झालं तर गुरुजी हे गांधींच्या पुढे आहे. अशी अनेक व्यक्तिमत्व